कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केदार, तू नेत्राच्या रूम मध्ये का गेला होतास? इथे काय काम होतं तुझं? ते मी काका थँक्यू हा, ते चेकबुक घेऊन आलात ना? चेकबुक? कसलं चेकबुक? त्या दिवशी ईशाने चेकबुक खराब केलं, मग ह्यांनी आज काकांकडे एक चेकबुक पाठवलं। काका आज लवकर घरी आले ना म्हणून। आज वाचवलंय तुम्हाला। काम नाही झालं तर माहिती आहे ना काय करा, कामाला लागा। झाली नेत्राची सगळी कामं की अजून बाकी आहेत? मला सांग केदार, तू काय सांग का मिळेल त्यांची कामं करायला? अद्वैत ऑफिस मधनं येताना ते चेकबुक घेऊन येऊ शकत होता ना, मग तू का आणलंस? ठीक आहे ना मग। ठीक आहे, ठीक आहे, तुला माहिती आहे ना ती नेत्रा कशी येते। येते की प्लीज पास करा आता विषय। केदार, मी सिरियसली काहीतरी सांगते आणि तू असं कसं बोलू शकतोस की विषय बंद कर? हे बघ, मी तुला कळकळीची विनंती करते की प्लीज तू त्या नेत्रा आणि शेखर भाऊजींच्या नादाला लागू नकोस। अरे ती चांगली माणसं नाहीये, ते तुझ्याबद्दल चांगला विचार नाही करत। तू शेखर भाऊजींना घरात घेतलंस तीच तुझी मोठी चूक झालीये। आता प्लीज आणखीन काही नको, प्लीज। केदार, अरे तू ना खूप चांगला आहेस, तू खूप साधा आहेस आणि हे सगळे ना तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेत आहेत। आताच बघ ना, अद्वैत तुला एखाद्या घरगड्यासारखं काम सांगतोय आणि तू करतोयस। तुला कळत का नाहीये हे? ते सगळे तुला गृहीत धरतायत। केदार, केदार, मी तुझ्याशी एवढं बोलते, तुझं लक्ष का नाहीये? तुला कळतंय मी काय बोलते ते? तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, कळतंय? हो कळलंय मला, आणि बास कर की ग आता। केदार, अरे अगे एकाच घरात राहणारी माणसं होत ना आपण, एकमेकांशी नीट वागूया की। काय? आपल्या घरात आपण सगळ्यांची नीट वागायचं, नीट बोलायचं। अगे सगळे आपलीच माणसं आहेत ना। आताही तो पराचा कावळा केलास। मी मग अगं साधं चेकबुक आणायला सांगितलं होतं ग मला। एकाच घरात राहणारी माणसं होत ना आपण, एकमेकांना कामा नाही सांगणार तर आणखीन कोणाला सांगणार? केदार, तू असं का बोलतोस? सतत निगेटिव्ह बोलतीस तू, सतत निगेटिव्ह विचार करतेस। केदार, अगं प्रत्येक गोष्ट निगेटिव्हली घ्यायची गरज नाहीये। हे बघ, तुला एकदाच सांगतो, दादा घरातला मोठा आहे, त्याच्याशी मानानेच वागायचं, नीट बोलायचं, नीट वागायचं। त्याचा कुठल्याही पद्धतीने झालेला अपमान मी सहन करणार नाही। केदार, मला तर आणखीन काही ऐकून घ्यायचं नाहीये, सांगितलेलं ऐकायचं बस। मी केलं असतं ना आत्या सासूमा। इथे बस आणि ज्यूस। डॉक्टरांनी काय सांगितलं? आराम करायचा आहे ना, बस। फाल्गुनी, डॉक्टर काय म्हणाले? सगळं व्यवस्थित आहे ना? काका,
सांग ना फाल्गुनी, काय काय म्हणणं काय डॉक्टरांचं? नाही, काळजीचं काही कारण नाही आहे ना? फाल्गुनी, अगं दादा काय विचारतोय? काय म्हणाले डॉक्टर? एवढं काळजीने विचारतोय, त्याला काहीतरी उत्तर दे. काय म्हणाले डॉक्टर? मला त्यांच्याशी नाही बोलायचंय. बोलायचं नाही म्हणजे? अगं तो सासरा आहे तुझा, तुझ्या वडिलांच्या जागी आहे. बोलायचं नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? केदार, अरे एक मिनिट केते. दादा तिला काळजीपोटी काहीतरी विचारतोय, ती डॉक्टरकडे जाऊन आली त्याविषयी विचारतोय. ही मुलगी एक शब्द बोलायला तयार नाही. हो, पण तू ओरडतोयस का? केदार, तू चिडू नकोस. तिच्या मनात माझ्याविषयी अजूनही राग आहे. तो केल्याशिवाय ती माझ्याशी नीट वागणार नाही, बोलणार नाही. असू दे. अरे दादा, राग वगैरे सगळं समजू शकतो मी, पण एखादी गोष्ट किती ताणायची याला पण काहीतरी लिमिट पाहिजे की नाही? आता तू इतकी वर्ष माझ्याशी इतकं वाईट वागलायस तरी मी तुला माफ केलं आणि तुझ्याशी चांगलं बोलतोच आहे की नाही. ना काय प्रॉब्लेम आहे? मुळात घरातल्या मोठ्यांची नीट वागायला पाहिजे, नीट बोलायला पाहिजे, एवढी अक्कल नाही यांना. केदार, ही काय बोलायची पद्धत झाली? आणि तुझ्यासाठी आम्ही त्यांच्याशी भांडलो ना, आणि तू आता आमच्या चकला काढतोयस? केतकी प्लीज, तू प्लीज यात पडू नकोस. घरातल्या मोठ्यांचा मान राखला गेला पाहिजे एवढंच म्हणणं आहे माझं. मान राखायचा कोणाचा? यांचा? आता या सगळ्यांसमोर या गोष्टीवरनं तू माझ्याशी वाद घालणार आहेस का? वाद घालत नाहीये. मला फक्त एवढं म्हणायचंय की मलाही फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या घरात मोठ्या लोकांचा मान राखला गेलाच पाहिजे. फाल्गुनी, दादानी तुला नीट विचारलंय, त्याला नीट उत्तर दे. काय म्हणाले डॉक्टर? ऑपरेशन आधी दवाईचा कोर्स सांगितलाय आणि डाएट सांगितलंय. काळजी घे स्वतःची, आणि काही लागलं तर सांग. केदार हा असा का वागतोय? काय झालं याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.